रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात. दिल वही सोच नाही. संपादक मकरंद साठे. नमस्कार. तसेच मेडद गावात आपण आहोत. तर मेडद गावातील एका सुज्ञ मतदाराची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? लाला जंगे, गाव मेडद. तर सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती रणधुमाळी सुरू आहे. तर आपण याबद्दल काय सांगाल मतदार या नात्याने? मेडद मध्ये बऱ्यापैकी आमच्या काम भरपूर झालेले आहेत. मेडद मध्ये रस्ता असतील, सभा मंडप आणि ऑपरेशन आहे, बरेच काय काय आहे. त्यातले एक मेडद उमर रोड, तिरुवंडी मेडद रोड आणि विळीव मेडद रोड, ही तीन रोड झालेले आहेत. सभा मंडपाचं रोडचे विकास काम कोणी केलेले? रामभाऊने केलेले आहे. सगळे रामभाऊ म्हणजे कुठला पक्ष सांगा ना? पक्ष भाजपनं केलेली सगळे. पक्ष फडणवीस साहेबांनी केली, भाजपने केली, मोदीने केली म्हणजे फक्त भाजप. आणि राष्ट्रवादीचं काय विकास काम बाबत अजून तर कुठं काय दिसलं नाही आम्हाला. दिसलं नाही. आम्ही गेलेली काम सभा मंडप नाथ इथं जाधव म्हणून आहे, त्या जाधवचा एक सभा मंडप आम्ही केलेला आहे. परत हांगी वस्ती स्वामी समर्थचा एक सभा मंडप केलेला आहे. तर बऱ्यापैकी हायमाज बसवले ते. नाना हांग्याचं ऑपरेशन एक खोब्याचं केले, 2-4-5-6 लाखाचं आहे त्याचं ऑपरेशन. अजून एक करायचं, एक झालं, एक करायचं, त्याचं बी झालंय. ओळखून त्याचा सभा मंडप केलाय. तिथं लवटे तिथला एक केलाय सभा मंडप. आणि तानाजी नामदास म्हणून आहे पेशंट, त्याचं एक साधारण एक 2-4 लाखाचं ऑपरेशन खोब्यात झालेलं आहे. ते बी चांगलं क्लिअर आहे. आता ती गावात येऊन फिरतंय. तसेच जिल्हा परिषद गट मेडद या आणि संग्रामनगर, जिल्हा परिषद गट संग्रामनगर, जिल्हा परिषद गट मेडद, हे तर सध्या हवा कुठल्या पक्षाची? राष्ट्रवादी का भाजप? भाजपची हवा राहणार. भाजपचीच. 9 तारखेला कळलं भाजपची हवा. तर राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षाकडून असं म्हणलं जातं की माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या बरोबर जे कार्यकर्ते आहेत ते गुन्हेगार क्षेत्रातले आहेत. याबद्दल आपण काय सांगाल? हे म्हणजे तरुण वर्गाकडून आमच्याकडे जेवढं कार्यकर्ता आहेत त्याच्यावर एक तर केस दावा किंवा एखाद्या छातीला धरले असं सुद्धा आमच्याकडे दावा. त्यांच्याकडे जर मी धावतो त्यांनी काय केलेलं आहे ते. हे जे ठेवलेला आहे शब्द हे सगळा खोटा आहे. विरोधी पक्षवाले अजिबात नाही. कोण सुद्धा कार्यकर्ता कुठल्याच केस मध्ये सुद्धा नाही आमचा कार्यकर्ता, कुठंच गावणार नाही. नमस्कार. बोलाय. आता हे तिरंडोई गावात आता निवडणूक रणधुमाळी चालू झाली, चांगली रंगत झाली या. तर काय सांगा तुम्ही या तिरवंडी गावात म्हणजे ह्या पंचक्रोशीत धारा जिल्हा परिषद सदस्य ह्या गटात फक्त बीजेपी चालतं या. कारण कोण आहे बीजेपी उमेदवार? कोण आहे? मेघात आहे, कचरेवाडीचे आहेत आणि नाताबा लवटे मेडचे आहेत पंचायत समिती गानातून. आणि विषय काय आहे की राष्ट्रवादी ही जी गट आहेत ती अतिशय भ्रष्टाचारी आहेत. काही दिवसापूर्वी म्हणजे दुष्काळ भाग जेव्हा पडलेला तर इथं आमच्या गावात बनगरमाळे आहे, तिथं छावणी चालू झाली. छावणीचा ऊस जी चालक होतं का नाही, जी चालक आहेत ते आता मेंबर आहेत जिल्हा परिषदला. त्यांनी छावणीचा ऊस आहे का नाही ती त्यांच्या गोट्यात नेलेला आहे. असला भ्रष्टाचार करून ती जिल्हा परिषदला उभा राहिलेली. मग त्यांना मत आम्ही कसं द्यायचं आणि काय द्यायचं सांगा तुम्ही? बरं, हे कचरे आहेत, उमेदवार आहेत, त्यांचा एक भ्रष्टाचार तुम्ही दावा. जसं आम्ही तुम्हाला यांचं धावतोय का नाही तसं त्यांनी एखादा आमचा दावा. कारण की आमची लढाई फक्त बीजेपीची भ्रष्टाचाराविरोधात आहे. चारा छावणी भ्रष्टाचार केल्याबद्दल आपण कधी असं वक्तव्य केलं किंवा तक्रार वगैरे कुठे केली का? तक्रार म्हणजे ते जनता किती पेटून उठलेली, पण कसं आहे माणसं काय म्हणायची आपल्यातला आहे त्यावेळेस आपल्यातला म्हणून चालत नाही ना. आणि चुकूनच माणसं हाता बोटा मोडण्यासारखे असते ती प्रतिकार करू शकते ती. म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना धडा शिकवणार असं मत? 100% धडा शिकवणार. जी गायांचं मुख्य प्राण्याचं खाया चोरतात त्यांना धडा नाही शिकवलं तर उद्या माणसांचं चोरतील की. त्यामुळे मोहिते पाटील गटांनी, भ्रष्टाचारी गटांनी रामभाऊवर विषय आणि बीजेपीवर बोलणं हे अतिशय त्यांनी संयमाने सांगतोय की तुम्ही टाळा, नाहीतर तुमचा सुपडासाप आम्ही करणारच आहे. आणि तालुक्याचं कोण मालक नाही, मालक आम्ही जनता आहे. त्यामुळे रामभाऊ आमचं हित आहेत. त्यामुळे तुम्ही काय म्हणा रामभाऊने ही केलं नाही ती केलं नाही, तर जानकर आणि मोहिते पाटील माझ्यासमोर उभा करा. 2 आमदार आणि खासदार आहेत, त्यांना मला विचारू द्या तिरवंडी गावात तुम्ही किती निधी दिलाय. तुम्ही 1 रुपया निधी दिला असला तर सांगा. ही डाग उभा येते ना गावात जेवढं तेवढं रामभाऊ सातपुतेंनी केलंय. रस्तं हे सगळे रस्ते हे आहेत ना येत आहे तुम्ही, ती फक्त रामभाऊची देण आहे. मोहिते पाटील ज्यावेळी सत्ता होती त्यांची त्यावेळेस त्यांनी ना पाणी अडवायची, ऊसाचं बिल अडवायची, लाईट अडवायची,
आता लाईट सुद्धा जात नाही. मग एवढं करून त्या माणसाला तुम्ही बाहेर पाठवायचं चालताय व्हय? पाठवणं सोपं आहे का? आमच्या मनावर बसलेल्या माणसाला बांध मनात बाहेर काढू का? आमच्या गावात साधी गोष्ट आहे, मोहिते पाटलाचं काय 5-6 कार्यकर्ता आहेत आमच्या इथं वर 1 नंबर वार्डात आहेत. ते जलस्वराची स्कीम त्यांच्या म्हणजे रानात आहे, त्या विहिरी त्यांचं पाणी त्यांच्या रानात आहे. कुठं आहे? जनतेला नाही पाणी, त्यांच्या रानात पाणी आहे. तिथं एक शाळा आहे खाली त्यांच्या घरासमोर बांधली, सदस्य इथं चालू सदस्यांच्या समोर शाळा आहे घराच्या, आणि ती शाळा बंद करून ते राहते त्यात. अशी मोहिते पाटलांचं राजकारणाची पद्धत आहे हा. तर त्यांना आम्ही कसं उराव घेऊ सांगा? जी माणूस काम करतो त्यालाच. आणि आमच्या गावात साधी गोष्ट आहे, जनतेला पाणी नाही, त्यांच्या रानात आहे त्या विहिरीची, जलस्वराच्या विहिरीची पाणी त्यांच्या रानात कोकायचं. फक्त बीजेपीत आहे, तळागाळात मोहिते पाटील म्हणलं की भ्रष्टाचार आहे. नमस्कार, धाडस टाइम्स 24 वर रोकटोक मीडिया न्यूज मध्ये आपले सर स्वागत. आज आपण मेडद येथे आलेलो आहोत. मेडद येथे एका मतदाराची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे की सुरू असलेल्या आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इलेक्शन बाबत. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव काय? वैभव लवटे, लवटेगाव, मेडद. आता सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे. तर कसं आहे त्या इलेक्शन कडे आपण मतदारांना तर कसं पाहाल? कुठल्या पक्षाचा कल काय? 100% बीजेपीचा कल आहे. आणि बीजेपीची 100% जिल्हा परिषद पंचायत समिती जास्तीत जास्त सीट सगळीकडे लागणार आहेत. बीजेपीची 100% सीट लागणार आहेत. पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की भाजपचा सुपडा साहेब भाजपचा करायला ते कुठंच भाजपच्या ह्याच्यात पुरत नाहीत. त्याच्यामुळे भाजपच्या ह्याच्यात आता त्यांनी कोणीतरी विधान केलं की लाडकी बहीण योजना आम्ही अजितदादांनी चालू केली, तर ती भारतात 4 राज्यात आधी चालू झाली, 5व्यांदा महाराष्ट्रात आलेली आहे. ते म्हणजे असं काही कोणी महाराष्ट्रात कोणी चालू केलेलं नाही, ते 100% हेच केलेले आहे. 4 राज्यात चालू झाली, 5व्यांदा आपल्या महाराष्ट्रात आलेले आहे ती लाडकी बहीण योजना. त्याच्यामुळे अजितदादांना कोणी चालू केली म्हणाल, कोण काय म्हणाल, पण काही नाही. भारतीय जनता पार्टीनेच पहिल्यांदा चालू केलेलं आहे. तसेच मेडद गणातून व जिल्हा परिषद गटातून कोण उमेदवार आहे त्यांची नावं सांगाल का आपण? भाजपमधून, विरोधी पक्षातून? हा, भाजपमधून पंचायत समिती गटात नाताबा लवटे पाटील आणि जिल्हा परिषदला मेघाताई कचरे ह्या 2 उमेदवार आहेत. आणि त्यांचे विरोधक काय? विरोधक विष्णू नारनवर मिसेस कोणतरी आणि आमच्यातलं ते युवराजांचे असे 2 उमेदवार आहेत. 2 उमेदवार पंचायत समिती गट. मग हवा कोणाची आहे सध्या या गटात? सध्या बीजेपीचीच हवा आहे, नाताबा पाटील आणि मेघाताई कचरे त्यांचीच हवा. हो, कमळ 100% लागणार. कमळच लागणार. 7 तारखेनंतर 9 तारखेला निकाल काय भेटेल तुम्हाला? 100% 9 तारखेला भारतीय जनता पार्टीचाच विजय असेल.